आज साहेब तुम्ही अक्कलकोटला आलात, मागच्या वेळी भाषण केलं, तुम्ही सगळे आकडेवारी जाहीर करत होता. मी सांगत होतो पाणी पुरवठ्याला एवढे पैसे द्या, रस्त्याला एवढे पैसे द्या, मल्लिकार्जुन मंदिरासाठी एवढे पैसे द्या, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पैसे द्या, उजनीच्या पाण्यासाठी एवढे पैसे द्या. साहेब मी सांगत होतो, मी झाल्यावर तुम्ही सगळे मंजूर 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 सांगत होता. लोकांनाही वाटत होतं एवढे पैसे देणं कधी शक्य आहे का. पण माननीय देवाभाऊंनी या अक्कलकोटच्या विकासासाठी करून दाखवलं. स्वातंत्र्याच्या 75मध्ये एवढे पैसे एवढा विकास कुणी करू शकला नाही, तेवढं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं. विरोधकांचं एकच आहे, जरी शिवसेना सत्तेतील आमचा घटक पक्ष असेल, निवडणुकीत स्वार्थासाठी शिवसेनेत आले आणि केलेली सगळे विकास कामं आमच्या नेत्यांनी केले म्हणून सांगत बसले. माझ्या महायुतीतल्या नेत्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही, पण हे स्वार्थासाठी इथं आलेली लोक आहेत. मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो, ही निवडणूक पूर्ण ताकदीने तिन्ही नगरपालिका लढतोय. या जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री आदरणीय जयभाऊ, त्यांचं किती आभार मानायला पाहिजे तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थानं पालकत्व हा शब्द, त्यांनी त्या शब्दाला साजेसं काम केलं. भाऊ विकासाचा निधी असेल, बाकी राजकीय रणनीतीमध्ये जे जे पाठबळ देता येतं ते सगळं जयभाऊने आम्हाला दिलं.